चलो भाई विगर गाव में जाऊ. तर मंडळी आज आपण आलेलो आहे विगर गावामध्ये, कारण की बिंजोरच्या शर्ती आहेत. तर आत्ताच कामावरून सुटलं आहे, म्हणजे 3 वाजले आणि आता आपण चाललं विगर स्टॉपवरून चालत, कारण की आपल्याकडे गाडी नाही आहे त्याच्यामुळे चालत जाऊ, थोडासा उशीर होईल. चला अड्ड्यामध्ये भेटूया. आता आजच्या कोणकोणत्या शर्ती होत्या तुम्हाला पाहायला भेटेल. तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती म्हणजे एक रील्स टाकलेली सर्जाची, त्याला चांगला प्रेम दिला त्याच्यासाठी धन्यवाद. अशाच व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला. अर्णव शेठ पटेल यांचं बघा 2 नंदी तुम्हाला दिसत असेल बघा. गजरा आणि मथुर तुम्हाला पाहायला भेटणार आहे विगरच्या मैदानावरती बघा. आता बघा बैल आता शेठने उतरवलाय आणि चाललंय. आणखीन एक उतरेल बघा. चला मित्रांनो, आणखीन एक बैल उतरून घेतला. मला वाटतं फाटी बिटी दाखवायला चालवले असेल बहुतेक. हे बघा कसं डरकावणी घालतंय मित्रांनो. बघा समोर तुम्हाला दिसत असेल बघा मित्रांनो, तलावाच्यावरून तुम्हाला दिसत असेल बघा नंदी आलेला अर्णव शेठ पटेल आहेत बघा समोर, आणि त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला भेटते बघा. आज वेगरच्या मैदानावरती आलेले आहेत दोन्ही नंदीनं घेऊन. आजचं नियोजन केलेलं आहे गजरा आणि मथुर ही जोडी पलताना दिसेल. 2 नंदींना देऊया शुभेच्छा आपण. आणि बघा आपल्याला दादा सहित लिफ्ट दिली, कारण की विगरच्या स्टॉपवरून आपण चालत आलो होतं, तर दादांना दिसलं आपण, तर गाडी पण थांबवली आणि लिफ्ट दिली. त्यांचा धन्यवाद व्यक्त करता. चला भाऊ. बाजूचे मित्रांनो बघा, आता तुम्हाला दिसत असेल बघा नंदी आता चालत बघा. दुपार झाल्यात तसं नंदी निघल्या जातात शर्तीसाठी बघा. मारुती शेड आणि इकडून शकडा वगैरे काढलेला आहे मस्त की शकडा इकडे घेऊन चालले. ए भाई कोणच्याशी जमले शर्यत कोणशी जमले हो का? चालेल चालेल. तर मित्रांनो शर्ती तर जमले आहेत बघा. चालत अड्डा आहे ना मित्रांनो, मस्त भरलेला आहे. विगरचा अड्डा बोलायला एकच नंबर असतं. आता थोडं उशिरा आल्या त्याच्यामुळं माहीत नाही कुठली कुठली बैलं आल्यात. थोडंसं जाऊन बघू म्हणजे कुठली कुठली बैलं आपल्याला शूट करताना येतील ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. तर बघत राहा तुम्ही. तर बघा मित्रांनो इथे जोडी आहे, बघूया कुठल्या गावातून आलेत काय. भाऊ कुठली जोडी आहे? माझगावची. अच्छा, पाटील यांचा माझगावचा नंदी आणि एक त्यांच्याच बाजूच्या गावचा नंदी आहे शिव आणि वजीर तुम्हाला पलताना दिसणार आहे थोड्याच वेळात बघा. आता पाणी वगैरे करून घेतात, म्हणजे आता शर्तीची तयारी चालू आहे त्यांचं नियोजन. तर नक्की तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. चला हा बघा त्यांचा नंदी. हो का मित्रांनो बघा, जर तुम्हाला शेकडे वगैरे पाहिजे असतील ना, सातारा नाशिक अशा 2-3 प्रकारचे शेकडे भेटतील भावांकडे. हो का भाऊ, जर आपल्याला जर शेकडे घ्यायला यायचं असेल तर काय ॲड्रेस आहे आणि काय सांगाल? अच्छा नंबर 75 थांबा 70 7066666340. चालेल चालेल. बघा मित्रांनो भाऊंकडे संपर्क साधा जर शेकडे पाहिजे असतील तर सर्व प्रकारचे भेटतात. आणि यांना पण देऊया शुभेच्छा आपल्या चॅनलच्या माध्यमातून. भाऊ काय बोलणार आज? कोणला घेऊन आलेत? ओके, रॉबिन आणि सोने का?
बघा मित्रांनो रॉबिन आणि सोन्या तुम्हाला पळताना दिसेल. चालेल भाऊ, शुभेच्छा देतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल बघा एकवेरे केसरीला पण पळताना दिसला होता नंदी. बघा हाच पण घेऊन आलेत. चला मित्रांनो बघा बघू शकतात बघा नंदी तुम्हाला दिसत असेल बघा. आजही गावातून आलेला आहे आणि आपला निलेश शेडे इकडे त्यांचं नंदी आहे. आणि इकडं आपल्या गावातले आलेत पोरं, ते पण आला शर्ती बघायला आज. काय रे अचानक प्लॅनिंग केले शर्तींची? सुट्ट्या आहेत का तुम्हाला? बरोबर आहे, सुट्ट्या आहेत म्हणून आल्यात शर्ती बघायला. विगरचे येतं बघा. आपला साहेबराव तुम्हाला दिसत असेल केंद्रेकरांचा आलेला आहे बघा. आता आपण तुम्हाला भेटू म्हणजे आता साहेबराव चालले त्याच्यामुळे तिकडे जातोय. फाटी बिटी दाखवतील आणि तिथनं जातील मग पुढं. मित्रांनो बघा समोर तुम्हाला दिसत असेल बघा 0008 कावडेकरांचे नंदी तुम्हाला दिसत असतील बघा इथे आलेले. तर आलो होतो आपण इथं, तर शूट करतोय. थोडा ॲग्रेसिव्ह पण आहेत नंदी. तर देऊया शुभेच्छा बैलांना. मित्रांनो बघा मनस्वी सुरेश शेठ पाटील इंधनीकरांचा बंशा आणि मित्रांनो नमो आदेश रत्नम. मित्रांनो आजची शर्यत विजय झालेले बघा. मित्रांनो शर्यत जिंकले आणि इकडं आणि जी गाडी टॉप स्पीडमध्ये गेली होती आणि कुठेतरी ड्रायव्हरच्या मुलं कुठेतरी सावरलेली आहे. दुर्घटना होण्यासाठी टाळलं, कारण की ड्रायव्हरचं पण खूप कौतुक करायला पाहिजे. खूप लांब गेला होता, आपण तिथेच होतो, पकडून ठेवलेला लास्टपर्यंत आणि बैलाला इजा झाली नाही ड्रायव्हरच्या मुलं. मित्रांनो शर्यत हातात जिंकली आणि आपण पण तिथेच होतो. त्या भाऊंचं पण नंदी तुम्हाला दिसत असेल बघा आलेलं आहे. बघू शकतात बघा. भाऊ काय बोलणार? मित्रांनो बघा भाऊ आहेत बघा. भाऊंची जरा संवाद द्या. कुठले बैल आणले त्यांना विचारूया. एकाचा बहादूर, एकाचा सर्जा. टेंबोडा. हा आहे चांगलं की बैल. मित्रांनो बघा इथे दादा भेटलेले बघा. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपला? ओमकार जाधव, नवीन पनवेल. ओके. आपल्या बैलांचं नाव काय? ब्रेकफेल सर्जा, नवीन पनवेल. ओके. हो. तर आजचं नियोजन काय आहे? आजचं नियोजन आपला टेंबोड्याचा आहे बहादूर आणि ब्रेकफेल सर्जा, नवीन पनवेल. बरोबर आहे. आता बघतो ना चांगला पलतोय. हो. नंदी. तुम्ही बाईट पण घेतलेल्या आहे त्याच्या बरोबर. खूप साऱ्या आणि तुमच्यामुळेच 2-3 मैदान पण चांगले पहिरे झालेत व्हिडिओ बघून पण. बरोबर आहे. तर आजचा दादा काय मैदानाविषयी बोलणार? तर काय बोलणार, जे होईल ते होईल. गुलाल हार जीत तर होतेच. बरोबर आहे. आतापासून मैदान किती मैदान केले, किती गुलाल घेतले? आता याचा आजचा मैदान झाला तर 24वा मैदान. मित्रांनो बघा न्यू पनवेलवरून बघा किती मित्रपरिवार आलेले आहे. ब्रेकफेल सर्जासोबत, तसेच टेंबोडे गावातील पण दादाच आहेत बघा. आणि आज बैलाला सपोर्ट करण्यासाठी आणि आज गुलालामध्ये राहण्यासाठी खूप अतिशय परिश्रम करणार आहेत. तर त्यांना पण देऊया त्यांच्या टीमला शुभेच्छा, कारण की बैलामागे खूप मेहनत असते. तुम्हाला तर माहीत आहे, बैलगाडी क्षेत्र बोललं तर सवंगड्यांची मदत लागतेच आणि कुठेतरी त्यांचं योगदान आहेच नेहमीप्रमाणे. बघा आज पण आलेले आहेत हे बघा. दादाच बसलेत निवंतपणे आणि शर्यत जमले का नाही विचारून जरा त्यांना. जमले ना शर्यत जमलेली आहे. मित्रांनो बघा शर्यत पण जमलेली आहे आणि थोड्याच वेळात काढतील बैलाला. हो. तर पाहायला भेटेल पलताना तुम्हाला एक चांगली रेषीय लढत तुम्हाला पाहायला भेटेल. तर नेहमीप्रमाणे पलतोच आपला ब्रेकफेल सर्जा, त्यात काय गोष्टच नाही सांगायची गरज. आज पण शुभेच्छा त्यांना. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो बघा आज बघा कोण कोण गुलालामध्ये तुम्हाला दाखवतो बघा. छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून बघा तुम्हाला पाहायला भेटेल बघा. दिसत असतील आपल्या रेडगर गावातील मामा आहेत आणि त्यांचे नंदी पण आहेत तुम्हाला दिसतील.
बघा भैरव आणि फायटर बघा आज गाडी पडली आणि त्याच्यामध्ये बघा गुलाल पण झालेला आहे. कुठल्या साईडची पळाली दादा गाडी? बघा उजवीत न पळाली आहे मित्रांनो गाडी. आणि बघा आज इथे विगरच्या मैदानावरती गुलालाचा मान भेटतो त्यांना आणि त्यांना पण देऊया आपण अभिनंदन. आता एस पी आणि कार्तिक बघा इथे गुलाल झालेले आहेत बघू शकता बघा. मित्रांनो यात एस पी बैलाचे मालक त्यांना पण देऊया शुभेच्छा. 2 गुलाल घेतलेले आहेत नंदीने आज. बघा दादांची नंदी आले होते रोडपालची. तर आज काय शर्यत काय इथे जमली नाही, त्यांना जोडणं आला कारण की जमून शर्यत प्रयत्न करे होते पण काय झालं नाही. मित्रांनो बघा रोडपालीवरून बघा किती पोरं आलते आज पण काय कारणामुळं शर्यतच नाही जमली, जोडत नाही आला. बरेच जोड्या बऱ्याच विचारल्या पण कोण अंगाशी येत नाही. त्याच्यामुळं आता कुठेतरी शर्यत न करता रिटर्न जायत आहेत. आलं तर लवकरच पण काय सगळ्यांना विचारलं बरेच जणांना. आता पोरांचे तोंडागो बघू शकतात किती तोंडा बिंडा पारल्यात कारण की शर्यत झाली असती तर बरं वाटलं असता. बघा मित्रांनो रोडपालकरांचं नाव घेतलं घाबरतात. बाईला आपली तशी काम करतात अड्ड्याला. चला हे चाललं भाई लोक आपलं दादाचं चाललं त्यांचे टॅम्पो चालले बघा. चला चल चला मित्रांनो दादाचं आलं तर म्हणून इकडं आलतो रोडपालच्या. आता आपण अड्डा कंटिन्यू करू. बघू आता कोणाकोणाच्या गाडी जमल्या बघायला भेटतील तुम्हाला नंतर मुलाखत. जायला डेंजर आहे एकदम मारतोय. हा कोरेकरांचा आहे डायरेक्ट मारतोय पकडायला गेला बघ. फुल गरम आहे भाई. हे बघ 2 आहेत घरचा साज.